वरती फलंदाजाला यष्ट्यांचा वेध करत असताना रनआउटची संधी मिळाली आहे। पहिलाच बॉल वरती गारद केला, पहिला विकेट आला, गोल्डन डकचा शिकार ठरला आणि मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू मिळाला टीम शिरूरला। पहा दृष्ट लागावी असा इथे खेळ पाहायला मिळाला। मैदानाच्या आतमध्ये दृष्ट लागली, रनआउटची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं। सोनं करावं लागेल, जिथे पारस पाहायला मिळाला, जिथे हात लावू ना तिथे सोनं होईल, याच भावनेने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागेल। आणि आता न्यू बॅटर येईल इन 8 नंबर 3 वरती, नाव आहे गौरव। गौरव यांच्याकडे नजरा वळवल्यात, राईट हँड बाट यस नास्ट्राइक एंड वरती मात्र राईटला अमोल आहे आणि पहिलाच बॉल ऑफ केला, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षण अंडरनीटेड कॅच कॅरी केला जाईल का? ओ माय गॉड, कॅच ड्रॉप झाला। इथे संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही। मैदानाच्या आतमध्ये हा कॅच जिवारी लागणार आहे, सोपा कॅच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जर म्हटलं तर लॉलीपॉप कॅच, जसा लॉलीपॉपची चव चाखावी तशा पद्धतीचा हा झेल पाहायला मिळाला होता आणि मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली आहे, चुकीला माफी नाहीये। 2 धावा धावफलकावरती आल्यात। पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा सुमित अमोल साठी, यावेळी पहा भन्नाट वेग आहे, एक्सप्रेस केल्या, खांद्यामधला जोर काढला, ताकद दाखवली आणि तदनंतर मात्र नजरेला नजर भिडवली आहे, क्वेश्चन मार्क उभा केला। पहा इथे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। मैदानाच्या आतमध्ये दाहकता पाहायला मिळाली आहे। हो यावेळी पहा फ्लाइटेड डिलिव्हरी, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पंचाकडे दाद मागितली आहे, यष्ट्यांचा वेध घेतला होता बिहाइंड द विकेट, खऱ्या अर्थाने बॅक ऑफ द हँड स्लोवर बॉल हाताळलाय। आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं हा बॉल, जिथे बॅक ऑफ द हँड हलक्या हाताने चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कॅरी केलाय, गोलंदाज सुमित प्रभावित करतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी रणनीती, ही युद्धनीती आहे, ही कूटनीती आहे, या नीतीचा वापर केलाय। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा सुमित, समोर आहे अमोल, अमोल यांच्याकडे नजरा वळवल्या जातील। हो यावेळी बॅकफूट वरती गेल्यात, पंच करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि यस ड्रॉप झाला। रईस आहेत स्ट्राइक एंड वरती, सॉरी क्षमा असावी, काही नाम उल्लेख करत असताना थोडीशी चुकी झाली, दिरंगाई व्यक्त करतो। सुमित नाही तर रईस हे फलंदाज आहेत, श्रीमंत आहेत, मोठे फलंदाज आहेत। 4 बॉल आणि 4 धावा त्यांनी बनवल्यात, त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील, दाही दिशा पाहावं लागेल त्याला। या मॅचची रणनीती, मॅचची गणना, त्याचबरोबर चिखली संघ या ठिकाणी दाखल झाला, त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार मानू, त्यांनी या स्पर्धेमध्ये शिरकत केली, आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि घेऊन जातो पुन्हा एकदा रईस आणि सुमित यांच्यामधलं हे वॉर, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत एकाच एंडला। ओ इथे काय घडलंय आता मात्र, ओ माय गॉड, इथे चूक झाली आहे। हो नक्कीच्या लग्नाला 1000 विघ्न पडलंय, हे विघ्न आता फार मोठ्या प्रमाणात नुकसान करेल। असं म्हटलं ना, करायला गेला मारुती आणि झाला गणपती, चूक झाली आहे, या चुकीची माफी नाही आहे। चूक महागात पडू शकते। धावसंख्येकडे नजर वळवली तर पहिल्या षटकाच्या पाठीमागे 4 धावा, 4 धावेच्या पाठीमागे एक फलंदाजही बाद झालाय। गौरव आणि रईस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। स्वतःमध्ये कॉलिंग देत असताना थोडीशी गफलत पाहायला मिळाली होती, आता मात्र नवीन षटक जे मॅन्डेटरी नसेल, दुसरं षटक पॉवर प्लेचं, आणि या दुसऱ्या षटकामध्ये काय रणनीती आखली जाईल याकडेही नजरा दिल्या जातील, माना फिरवल्या जातील। चला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल पंकज चव्हाण। पंकज हे नाव, पंकज एक सुंदर गोलंदाज आहे, या अगोदर सुंदर गोलंदाजी त्याने हाताळली ओव्हर द विकेटने। तो मैदानाच्या आतमध्ये येईल, तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती याच खेळाडूला पाहताय ज्याचं नाव आहे पंकज चव्हाण, हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय। अंडरलाईन करावी लागेल या खेळाडूला, शरीराचा सडपातळ बांधा, वेल ऍथलिक, वेल फिटनेस, ग्रामीण क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय, आज आपल्या गावाला नेतृत्व करतोय, प्राऊड आहे त्याच्यासाठी, मोमेंट आहे। मात्र समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर गौरव देखील सज्ज झालाय, जो डावखुरा हाताचा फलंदाज आहे, त्याच्याकडे नजरा वळवल्या जातील। पहिला बॉल बॅकफूट वरती गेला, कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तो मात्र कॅरी करत असताना फुटबॉल खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये। लेन्सी क्रिकेट मी म्हणेन, इथे चुका होत आहेत, त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात। मैदानाच्या आतमध्ये एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला,
आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 6च्या आघारामध्ये जाऊन पोहोचली आहे. 6 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळाली आहे. 6 धावा धावफलकावरती. 6 धावांची चर्चा केली जाते. लेफ्ट हँडर बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक आहे. पुन्हा एकदा चूक झाली आहे. सांभाळा जरा. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा कॉल काय आहे? डिक्लेअर आहे का? काय कॉल येतोय? चला, कॉल आलाय. डिक्लेअर रन आहे. यस, एफर्ट्स गोलंदाज क्षेत्ररक्षकाचे चांगले होते, मात्र बॉल डिक्लेअर झोन मध्ये आहे. आणि यस, चर्चा झाली. आमचे स्वयंसेवक आहेत आणि त्यांनी मात्र त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली आहे. चला, पुढील होणारी मॅच. टीम सज्ज राहायचंय. पसरणी टीम. चला, आज मात्र हात खोलायचे आहेत. 1 गाव 11 नाव कोरायचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पंकज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहेत आणि फलंदाज गौरव. हो, यावेळी बॅकफुटवरती गेले. जागा बनवली आहे. चमेंडीस फटका पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय सर डिक्लेअर झोन मध्ये. नशीबवान आहे पहा हा गोलंदाज. खऱ्या अर्थाने मी म्हणे नशीबवान आहे, जिथे फलंदाजांना डिक्लेअर झोन मध्ये बॉल कट होतोय. खऱ्या अर्थाने आउटफील्ड जर पाहिली ना तर पसरणी गावामध्ये हे वैकुंठ धामामध्ये असलेलं मैदान खऱ्या अर्थाने प्रभावित केलंय. या मैदानाची व्यूहरचना फार सुंदर आहे आणि पहा, आणि ग्रीन कार्पेट पाहायला मिळालंय. चर्चा होतीये. गौरव पुन्हा एकदा इम्प्रेस करतात. बॅकफुट वरती कट फटका फार सुंदर खेळ आहे. फुटचा बॉल. हो, यावेळी मात्र शॉट ऑफ द डे फ्लिक केलाय ऑन साइडला. सरळ चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी केली आहे. त्याने सांगितलंय अरे परिस्थिती कितीही कठीण असली ना तरीही स्वप्न मी मोठं पाहिलंय आणि मोठं स्वप्न पाहतो ना तो मोठं यशही मिळवतो. मैदानाच्या आतमध्ये मोठं स्वप्न पाहिलंय आणि यावेळी मात्र त्याने चौकार ठोकलाय. अबिलिटी त्याच्याकडे आहे, क्षमता आहे, कॅलिबर आहे. त्या कॅलिबर वरती तो आता डेडिकेट करतोय आणि चौकार खेचतोय. गौरव हे नाव आलंय, त्याचं नाव आता गौरवांकित होणार आहे या मॅच मध्ये. त्याने आता सूत्र हाती घेतलीत. सूत्रहार आहे तो या मॅचचा. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 12 या आकड्यावरती. 4 बॉल फेस केलेत गौरवने. 8 धावा बनवल्यात. त्या दोन्ही 8 धावा चौकाराने आल्यात. ही जमेची बाजू आहे. रईस यांनी 5 बॉल फेस केलेत. 4 धावा त्याने बनवल्यात. पंकज यांनी 4 बॉल टाकलेत. 8 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल 5वा बॉल या ओव्हर मधला जो पॉवर प्लेचा आहे. हो, यावेळी मात्र ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी झडप मारेल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. यस, पहा 2 धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 धाव्याने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 14च्या घरामध्ये. प्रेमाचा आकडा. 14 फेब्रुवारी येणाऱ्या काळामध्ये हा आकडा प्रामुख्याने पाहायला मिळाला. 14 फेब्रुवारी ब्लॅक डे, पुलवामा हमला ओळखला जातो. 14 हा आकडा. 14 हा आकडा नरेंद्र मोदींसाठी देखील ओळखला जातो. 14वे भारताचे पंतप्रधान. 14 डे. मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गौरव प्रभावित केलंय गौरवाने. हो, यावेळी पुन्हा एकदा कवसला खेळून काढला. चेंडू चाललाय मात्र स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक मॅग्निफिसंट क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला आणि आल्या त्या 4 धावा. चौकार. मला बोलणार 4 धावा आणि या 4 धाव्याने मात्र धावसंख्या 18 या आकड्यावरती. गौरव वेली वेल प्लेड. गौरव या नावाकडे नजरा वळवल्या गेल्या. टीव्ही स्क्रीन वरती गौरव पाहायला मिळेल आणि गौरव यांच्या नावाची चर्चाही होईल. पहा टीव्ही स्क्रीन वरती 2 बॅटरच्या दरम्यान मात्र चर्चा रंगली गेली आहे. रईस आणि गौरव यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनवडे गावचे सरपंच सन्माननीय आकाशदादा फरांदे यांचं या व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम दादा. आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचबरोबर
सातारा जिल्ह्यातील मर्डे गावातील युवा उद्योजक विशाल भाऊ शिंगटे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मोस्ट वेलकम बोथ मेंबर्स. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या दरम्यान. आज खऱ्या अर्थाने आमच्या चकुलीवरती अनुश्रीवरती त्यांचा वर्षाव प्रेमाचा वर्षाव पाहायला मिळाला. त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. जाऊया मॅचकडे जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या पाठीमागे 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॉल सुमित इन ऍक्शन मध्ये येईल ओव्हर नंबर 3 मध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या. सुमित बराचसा वेळ घेतलाय. आता मात्र पॉवर प्लेचं डिस्ट्रिक्शन मैदानाच्या आतमध्ये जे अंतर्वर्तुळामध्ये थांबले होते त्यांना आता जागा सोडावी लागेल. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. रईस आघाडीला आले आहेत. या ओव्हर मध्ये त्यांच्याकडे ही नजरा वळवल्या जातील. इथे अडाक करावा लागेल. पहा असं म्हटलं आता ना आठवणीना उजाळा दिला जाईल. काल काय घडलं याच्याकडे लक्ष देऊ नका, मात्र आज काय घडेल याच्याकडे लक्ष द्या. वर्तमान काळ फ्युचर इज द ब्राईट. आठवणीना जोपासा, मात्र त्याच्याबरोबर फ्युचरही घडवा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सुमित अगेन्स्ट रईस यांच्यामधलं हे वॉर. पहिलाच बॉल टोले जंग फटका कॉर्नर रिचर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मस्तक पे दस्तक. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. पहा मी मगाशी म्हटलं होतं ना, फ्युचर तुमचं कसं असलं पाहिजे, ब्राईट असलं पाहिजे. फ्युचरची लाईन वर्तमान काळ हा तुमचा सुंदरच असला पाहिजे. भविष्य तुमचं कसंही असू द्या, मागचं भूतकाळ कसाही असू द्या, भविष्य अजून चांगला. वर्तमान आणि भूतकाळ आणि भविष्य या तिन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल. रईस यांनी मात्र जोरकस प्रहार केला. पुढचा बॉल. हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवला. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या स्टंपवरती बॉल आणि कव्हरचा फटका विराट कोहलीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. सातत्याने त्या बॉलवरती आउट होतात मात्र हा फलंदाज. पहा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव अंकित केली. स्कोर कार्ड कडे नजर वळवली तर स्कोर कार्ड 23 धावा धाफलकावरती लागल्यात. किती सुंदर आकडा. 23 धावा हा आपण आकडा पाहिला तर खऱ्या अर्थाने आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारी थोड्याच दिवसामध्ये येणार आहे. येस याही गोष्टीची चर्चा झाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस बीट केलाय. रईस बीट झाल्यात. चेंज ऑफ पेस लोअर डिलिव्हरी आणि डॉट बॉल आला. 23 धावा धावफलकावरती. 2.4 चेंडूचा खेळ संपला. टीम सुरूरला मात्र थोडीशी संधी आहे. मोठं टार्गेट सेट करावं लागेल. या फलंदाजा यांची देखील टीमची फलंदाजी सुंदर आहे. हो यावेळी ऑन साइडला खेळला. थोडस फॉरवर्ड येतील क्षेत्ररक्षक. मिड विकेटला कॅरी करतील आणि थ्रो करतील. दरम्यान मात्र घेतली आहे ती एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या. वेल बॅटिंग बिटवीन द रन पाहायला मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली रईस आणि गौरव यांच्यामध्ये. धावसंख्या 25. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यस पहा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जोरकस प्रहार. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कॅरी करेल आणि फलंदाज बाद होईल. आणखी एक ब्रेक थ्रू. रईस बॅक टू द पवेलियन. पहा इथे थर्ड अंपायर घेतलाय. यस काय घडले पाहूया. थर्ड अंपायर मध्ये आपण कॉल जातोय. बॅकफूट वरती गेले. एक्स्ट्रा कव्हरला जोरकस प्रहार फॉलो केला गेला. तदनंतर मात्र काय घडलंय राजू दादा या. अंपायर अक्षय सर तुम्हाला मी इन्व्हाइट करू या. आपला कॉल फार इम्पॉर्टंट असेल. आपण कॉल द्यायचा हा मोस्ट रिक्वेस्ट आहे.
आता मात्र निवाडर येईल इन ॲट नंबर 4 वरती नाव आहे. चला थोडस स्पीडअप घ्या बॅटर, थोडीशी घाई करा. थँक्यू. फलंदाज बाद आणि आता मात्र नवीन फलंदाज येतील. नाव आहे रोहित. रोहित यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. रोहित अतिशय सुंदर फलंदाजी करतात. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज नाव आहे अजित. मागच्या मॅच मध्ये की फॅक्टर ठरले ते अजित. यावेळी आपण टीव्ही स्क्रीनवरती अजित यांना पाहतोय. अजित यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. मात्र गौरव इम्प्रेस केलाय. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवण्यामध्ये यश मिळालंय.
चर्चा होतीये. गौरव, जबरदस्त अशी फलंदाजी गौरव यांनी केली आहे. आतापर्यंत फार सुंदर 3 चौकार त्यांनी लगावले होते, मात्र अजित यांच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. जमिनी लगत जाऊन मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळाला आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर पडली आहे. 3.1 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती आता फक्त धावा लगावल्या गेल्या त्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला थोडस स्पीडअप घेऊया. अजित मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निघालेत गौरवसाठी. हो, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब. ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 27 धावा धावफलकावरती शिवशक्ती टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेग. अजित यांनी मात्र खांद्याचा जोरकस वापर केला आणि कम्मालीचा बाउन्सर पाहायला मिळाला, जिथे थोडासा घातक बॉल पाहायला मिळाला आणि डॉट बॉल देखील येतोय. या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय टीम. इथे लढतीये शिवशक्ती विपक्ष पांडे, या दोन टीम मधलं हे वॉर. हो, यावेळी पददालिताचा उपयोग केला गेला होता. हलक्या हाताने खेळून काढला आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर. 28 धावा या धावफलकावरती. संकेत पसरणी गावचे संकेत कालच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ देखील बदलला होता. संकेत यांनी तो कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र संकेतकडे नजरा आणि त्यांच्यावरती सातत्याने चर्चा झाली. मात्र पसरणी टीम आपण सज्ज राहायचं. पुढील मॅच आपली आहे. आपल्या समेत दुसरी टीम. यावेळी मात्र कम्मालीचा फटका डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. गौरव या नावाचा बोलबाला मैदानाच्या, माफ करा रोहित आहेत, यस रोहित यांच्या नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती अटॅक केला. 34 ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. रणवीर क्रिकेट क्लब सुरूर आणि पसरणी या दोन टीम मध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी या दोन संघामध्ये केला जाईल पुढील मॅचचा टॉस. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहित हिटमॅन इन ऍक्शन मध्ये अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न. बादची एडिंग एज घेतले का हा एक प्रश्न आहे. मात्र पंच आमच्याकडे वळतील. काय कॉल येतोय? यस बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. अजित यांनी मात्र आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपवलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अंतिमचा बॉल गौरव येतील. गौरवने देखील प्रभावित केलाय. मॅच थोडीशी टाईट होताना पाहायला मिळाली आहे. चला थोडस स्पीडअप घेऊया. अजित आपल्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा निघतील. ओव्हर द विकेटने अजित. समोर आहे गौरव. यांच्यामधलं हे वॉर. हो, यावेळी मात्र लॉफ केला. एरियल रूट दिला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. तो बनेल प्रेक्षक. चेंडू चाललाय सरळ. हवाई सफर. मिळतील धावा 6. आला तो षटकार. कमालीचा फटका पाहायला मिळालाय गौरव यांच्या बॅट मधून. पहा इथे चर्चा केली गेली आहे. अनेक वेळा आपण असं म्हणतो ना की आयुष्य म्हणजे एक अनुभव आहे आणि आयुष्यामध्ये अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचं समीकरण आहे. आयुष्य म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे आणि कालचा दिवस हा अनुभव होता. आजचा दिवस हा प्रयोग आहे आणि उद्याचा दिवस ही अपेक्षा आहे आणि याच अपेक्षाने मात्र आता इथे फलंदाज आतिषबाजी करतोय. आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकाच्या पाठीमागे 41 धावा धावफलकावरती आहेत. चर्चा होतीये ना या मॅचची. चला थोडस स्पीडअप घेऊया. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल स्मिथ हे नाव आपल्याला पाहायला मिळेल. पांडे 11 या टीमचा स्मिथ मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. मात्र त्याला प्रहार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन रोहित शिरूर गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. एक मोठं नाव आहे. रोहित यांनी मात्र आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत. 6 धावा बनवल्यात. स्मिथ याच्या अगेन्स्ट रणनीती काय असेल? आपल्या ट्रॅक वरून निघालाय स्मिथ. ओव्हर द विकेटने हा पहिलाच बॉल. बॉडी लाईनची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. खोलवर पद्धतीचा बॉल लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा. 1 रही तर 2 फलंदाज बाद केले. टीम पांडे 11 ने या टीमला ब्रेक दिल्यात. मात्र गौरव इन ऍक्शन मध्ये आल्यात. या अगोदर
एक मोठा उत्तुंग षटकार त्यांनी ठोकलाय आणि या मॅच मध्ये निर्णायक इनिंग डिसाइडिंग इनिंग त्यांची ठरली आहे. स्वीट आहे आणि इम्पॅक्टिव्ह देखील आहे. शॉर्ट इनिंग आहे मात्र ही इनिंग फार प्रभावित करते. गौरव इन ऍक्शन मध्ये हो यावेळी कट केला. क्षेत्ररक्षक होते त्याने पॉइंटला त्यांच्याकडून झाली आहे चूक. चेंडू चालला एकेरी धावेसाठी जाईल का नाही. यस एका धावेसाठी वेट केला. गोलंदाज देखील क्षेत्ररक्षक चपळ होते. त्यांनी चांगला सेन्स ऑफ ह्युमर दाखवला आणि मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या 43. या ओव्हर मध्ये गौरव याला अटॅक करावा लागेल. पहा असं म्हटलं तर अक्षर एखाद्या वहीवरती लिहिलं तर ते फार सुंदर जरी असलं तरी पहिल्यांदा आपण खाडाखोड केलेल्या अक्षराकडेच लक्ष जातं, वेधलं जातं. पहा चुकांकडे तुमच्या लक्ष दिलं जातं. तुम्ही किती चांगली कामगिरी केली याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मात्र यावेळी पहा भन्नाट वेग. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली गेली आहे. धाव संख्या 44. 44 धावा. चला थोडस स्पीडअप घेऊया टीम, थोडस स्पीडअप घेऊया. 5 ओव्हरची मॅच, 44 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. गौरव स्ट्राईक एंड वरती. हो याही वेळी पहा अनदर टाइम काय घडलंय. लेगस्टम्प आणि लेगस्टम्पच्या वरून जाणारा बॉल डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्मिथ द बॉल इन ऍक्शन मध्ये. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धाव फलकावरती आहेत. हे टार्गेट आहे ना ते 60 कडे घेऊन जावं लागेल. अजूनही 3 बॉल येणं बाकी आहे. 3 बिग हिट मॅच मध्ये आणखी प्रभावित करेल टीम शिवशक्ती सुरूर. पुढचा बॉल स्मिथचा. पांडे 11 या टीम कडून बिलॉंग करत असताना फुलर लेनचा बॉल पिचिंग यस फार महत्वाचा आहे आणि बिमरचा नो +1 अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातील. आणि आता येणारा बॉल असेल तो फ्री हिट. संधी मिळाली आहे बिग हिट करण्याची, लायसन्स मिळालाय. पहा तुम्ही 4 व्हीलर चालवत असाल, 2 व्हीलर चालवत असाल तर आरटीओ कडून तुम्हाला लायसन्स मिळणं फार गरजेचं आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी नो बॉल मिळतो ना त्यावेळी मात्र पंच तुम्हाला फ्री लायसन्स देतात. या बॉलवरती षटकार चौकार काय येईल. ओ यावेळी उडवला, लॉफ्ट केला. त्याने सांगितलं रहा तो पत्थर को चकना चूर होना चाहिए, वार जो हो एक ही हो मगर वो भरपूर होना चाहिए. वार केला, चेंडू सीमा रेषे पार, षटकार ठोकला. गौरव इन ऍक्शन मध्ये ऑन द रो केला. त्याने त्याचा शो सुरू केला. शेवटच्या षटकामध्ये किमया केल्या, षटकार ठोकला. 14 बॉल 30चा नॉक. हो यावेळी कमबॅक केला गेला. भन्नाट वेग. स्मिथही कमी नाहीये, तो आहे ऍक्शन मध्ये आलाय. 52 धावा धावफलकावरती आहेत. 4.5 बॉलचा खेळ संपला. 15 बॉल 30ची इनिंग खेळली आहे गौरव याने. आता मात्र हा शेवटचा बॉल. हो यावेळी पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कवसला आयशा कव्हरला प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. टांगा पलटी घोडो करार, चेंडू सरळ सीमा रेषे पार. आला तो चौकार, नशिबाचा चौकार. शेवटच्या क्षणी मात्र मॅच आपल्या पारड्यामध्ये आपल्या डगआउट मध्ये अतिशय सुंदर असे मोमेंट्स घेऊन जाते टीम. आणि पहा इथे टार्गेट मात्र सेट केलाय. 56 ऑन द बोर्ड आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 57 धावा. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे शिरूर आणि पसरणी या 2 टीम मध्ये केला जाईल हा टॉस. एक हाय व्होल्टेज टॉस. चला आपण टॉस साठी जाऊया.
जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि त्याचबरोबर शिरूर टीम या दोन टीम मध्ये केला जाईल टॉस आणि हा टॉस फार महत्वाचा आहे. बाबा या बाजूला या, समोरच्या दिशेने या, आपण लाईव्हला चाललोय सर या. आणि महांगडे डेकोरेटर्स चे सर्व्हिस सर्व माझी सरपंच सन्माननीय भीमरावजी वांगडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. लपवायचा आहे, टॉस लपून उडवायचा आहे. कॉल शिरूर टीम देणार आहे आणि आयोजकांनी आपल्याला हा प्राधान्य दिलाय. स्विन द कॉइन, उडवा. छापा असा कॉल आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये छापा असा कॉल येतोय आणि टॉस. सर तुम्हाला डिस्कशन नाही ते ऑन आपण स्क्रीनवर येतोय. स्क्रीनवर काय सर ही स्पर्धा खेळताय शिरूर संघ. सत्याच्या घडीला 3 मोठं गाव आहे आणि या गावाकडून बिलॉंग करत असताना ही स्पर्धा खेळत असताना पहिल्या भावना तुमच्या? पसरणीमध्ये एक आयोजित जे आता अनुश्री एकने चषक आहे ते हे एक नियोजन एकदम एक काटेकोर पद्धतीने आहे. राजू शिर्केंचं आमचा एकाने म्हणजे एकाने प्रत्येकपासून आम्हाला सहकार्य असतंच आणि सर्वजण म्हणजे क्रिकेट तर सगळ्यांनी खेळायला पाहिजे, पण खेळत असताना पण इथं ऑपॉर्च्युनिटी आम्हाला इथं भेटत असते पसरणी भागामध्ये आणि एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये खेळायचा आनंद हा खूप आम्हाला चांगला वाटतो. म्हणून तर आमचे सुरूरचे 3 संघ आता आहेत इथे, तर आम्हाला इथे खेळताना आनंद होतोय आणि आम्हाला त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार. सर टॉस जिंकलात, तुमच्या बाजूने कौल आलाय आणि हा कौल जिंकल्यानंतर मात्र तुमचा निर्णय काय असेल? गोलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी घेऊ आम्ही पहिली. गोलंदाजी काही प्लॅनिंग केलंय गोलंदाजी करण्यासाठी? मात्र किती धावांपर्यंत पसरणी? एक चांगली बॅटन लाईनअप आहे, मोठा संघ आहे आणि सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये आहे. यांना किती धावांपर्यंत रोखणार? एक साधारण 50 रनाच्या आतमध्ये जर आम्ही त्यांना रोखलं तर साहजिक आम्ही मॅच जिंकू शकतो आणि त्यांचं होम ग्राउंड आहे त्यामुळे आम्हाला खेळताना खूप चॅलेंजेस आहेत तिथे. पण शेवटी काय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय मोठं छोटं असं काय नसतंय. शेवटी त्यांना पण थोडीफार भीती असणार आहे आमच्यावर खेळताना, कारण आमचाही तुल्यबळ संघ आहे. स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःच्या टीमला खेळत असताना प्रेशर असतं आणि सर तुम्हाला असेल त्या खूप खूप शुभेच्छा. मात्र पसरणी संघाच्या संघनायकाकडे येऊया. कशा भावना आहेत मैदानाच्या आतमध्ये? कालच्या दिवसामध्ये या बाजूला पहा, कालच्या दिवसामध्ये तुम्ही काल खेळ केलात, मात्र आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला आता मात्र फलंदाजी करायची. काय टार्गेट माइंडमध्ये सेट केलं? आता 5 ओव्हरची मॅच आहे. आम्ही 5 ओव्हरमध्ये 70+ रन करण्याचा प्रयत्न करू. 70+ मानस आहे. मात्र एकंदरीत ही स्पर्धा आणि राजू दादा आणि त्यांची अनुश्री आणि त्यांचा चिरंजीव यांच्याबद्दल 2 शब्द, राजू दादांबद्दल 2 शब्द, संघनायक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? आयोजन खूप छान आहे आणि दरवर्षी 3रं पर्व आहे. पुढच्या वर्षी ह्यापेक्षा बेस्ट होईल असे ते प्रयत्न करतील आणि त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. तुम्हाला देखील असतील या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मान्यवरांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील स्थानपन्न व्हा आणि जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. न्यूज फ्रॉम द सेंटर. टीम शिरूर विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिल्यांदा फलंदाजीसाठी येईल ती टीम पसरणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगचा थरार संपला आणि दुसऱ्या इनिंगला सुरू होते तर काय पाहतोय मैदानाच्या आतमध्ये? पहिल्याच बॉलवरती आसमानी टोला, बुलंदी षटकार, पॉवरफुल हिट मैदानाच्या आतमध्ये बॅटर सुमित यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. सुरुवात केल्या 57 धावांचा पाठलाग करत असताना या पठ्ठ्याने घर सोडल्या मैदानाच्या आतमध्ये. तो आता मात्र निर्णय घेतोय. अडाक इज द बेस्ट डिफेन्स असा कॉल आलाय. चर्चा होतीये. पहिल्या बॉलवरती स्वॅगने स्वागत केलाय. पुढचा बॉल टॅप केला. कवसला क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्ड मध्ये येतील
कलेक्ट करतील डॉट बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये कोणतीही धाव मिळणार नाही. कमबॅक करणं जाणतो गोलंदाज शुभम देखील. शुभम हा देखील कमी नाहीये, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्याच्याकडे देखील एक लाईन आहे, त्याच्याकडे देखील एक लेंथ आहे, त्याच्याकडे देखील एक कमालीची गोलंदाजी आहे. पहा ते आपल्या ट्रॅकवरून निघालेत. खोलवरचा बॉल, चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल, डायरेक्ट हिट मस्ट होता, थोडेसे बंबल झाले आणि मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. वेल इथे एका धावेने समाधान मानलंय. 7 धावा धावफलकावरती येणारे बॉल शिल्लक आहेत 27, बनवायचे आहेत 50. सुमित आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमित हा खेळाडू प्रभावित करतोय. अमित यांच्याकडे लेदर बॉलचा फार मोठा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. या फलंदाजाला रोखावं लागेल. शुभम काय रणनीती आखेल, काय रणनीती आखेल, इथे काही माइंडसेट मध्ये विचार केले जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघालेत शुभम. यावेळी पहा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कॉर्नर रिझन मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय, बॅकअप दिला गेलाय. एकच धाव यावेळी मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 4 बॉलच्या पाठीमागे 8. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 57 धावांचा पाठलाग अजूनही 49 ची गरज आहे. येणारी बॉल शिल्लक आहेत 26 बॉल 49. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. शुभम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, त्यांच्या अगेन्स्ट फलंदाज सुमित उंच मारा, खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवणार जाईल प्रहार, मात्र चेंडू चाललाय डाव्या एष्टीच्या बाहेर. मिळतील धावा, वाईटची एक एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेट केली गेली आहे आणि इथे धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चर्चा होतीये हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला, क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना, सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाहीये आणि सरळ कॅच कॅरी केला गेला. यस, आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांनी मात्र या ठिकाणी कॉलिंग दिलंय की फलंदाज पहिल्या दर्शनी काय आहे, चर्चा होईल. चला फलंदाज आउट आहे, OUT फलंदाज बाद आहे. चला फलंदाज बाद होतील. निराश झालेत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले सुमित मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मी म्हटलं होतं ना की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, घर सोडून बाहेर जावं लागेल, आकाशाला गवसणी घालावी लागेल. आकाशाला गवसणी घालत असल्याशिवाय पहा पंखामध्येही बळ असणं गरजेचं आहे. विश्वकप आपण पाहिलं तर भारतीय संघाने 1983 ला तिसरा भारतीय म्हणजे वर्ल्ड कपची तिसरी जी नॉक खेळली गेली होती, तो तिसरा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला होता आणि तदनंतर 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला, जो 50-50 ओव्हरचा आपण पाहिला. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ही वर्ल्ड कप पेक्षाही कमी रणधुमाळी नाही आहे. पहा 25-48 इक्वेशन आहे. यावेळी जोरकस प्रहार आहे, पहिलाच बॉल जोरकस प्रहार, क्षेत्ररक्षक येईल, एकच धाव मिळेल. पंकज आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिसफिल्ड आहे. यस, काही वेळा अशीही मिसफिल्ड होते जिथे बॅकअप फार महत्वाचा असतो. आणि पहा इथे धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 10 डबल डिजिट मध्ये धावसंख्या. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. पंकज स्ट्राईक एंड वरती, अमित नॉन स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता दुसरं षटक कोण हाताळेल, जे दुसरं पॉवर प्लेचं षटक असेल आणि गौरव यांच्या बॉल हातामध्ये दिसतोय, म्हणजे गौरव येतील इनाट 2 वरती गोलंदाजीसाठी. गौरव फार महत्वाचा गोलंदाज आहे, की फॅक्टर ठरला या मॅच मध्ये. त्याने मात्र बनवल्या होत्या त्या 34 धावा 16 बॉलच्या पाठीमागे आणि आता तोच आत्मविश्वासाने भरपूर असा अनुभव आहे त्याच्याकडे आणि आत्मविश्वासाने भरलेला हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पंकज यांच्या अगेन्स्ट बॅटिंग साठी पंकज आलेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम, थोडंसं स्पीडअप घ्या, बराचसा वेळ घेतलाय, बराचशी दिरंगाळी आपण घेतली या मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप घेऊया, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंकज आणि गौरव यांच्यामधलं हे वॉर, लढाई, रणकंदन, रणसंग्राम. गोलंदाज निघाला ओव्हर द विकेटने गौरव.
माफ करा, लेफ्ट हँडर गोलंदाज आहे राऊंड विकेटने. हो, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट मस्ट होतं, डायरेक्ट हिट केलं नाहीये. धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय, येणारी बॉल शिल्लक आहेत 23 आणि बनवायच्या आहेत 46. प्रत्येक बॉल पाठीमागे 2 धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल गौरव आपल्या ट्रॅक वरून निघाला राऊंड विकेटने. ओ यावेळी लॉफ्ट केला, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक अंडरनीथ हेड. काय घडलं जाईल इथे, चूक झाली आहे, मिस जज केला, बाखलिफ्ट मारली आहे आणि तदनंतर मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. असं म्हटलं आता ना, हौसले बुलंद रखो कामयाबी खुद आकर कदम चुमेगी. अरे हौसले बुलंद रखो कामयाबी खुद आके कदम चुमेगी. इथे पायावरती गवसणी घालावी लागेल, इथे रोखावं लागेल, थांबवावं लागेल, ब्रेक लावावं लागेल. टॉप ऑफ द घेर आहे गाडी, स्टेरिंग आपल्या हातात घेतलाय, मैदानाच्या आतमध्ये ही किमया आहे. लाजवाब गोलंदाजी राहिली आहे गौरव यांची. चर्चा होईल टीव्ही स्क्रीन वरती, आपण गौरवला पाहतोय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये 22-44 इक्वेशन. ओ यावेळी पहा, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांच्या रीच पासून बाहेर असलेला बॉल, व्हाईट बॉलचं कॉलिंग आला, एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये अंकित झाल्या. येणारे बॉल 22-43 इक्वेशन, 22 बॉल 43. मॅच अजूनही दुलाई अवस्थेमध्ये आहे, द्वंद्व अवस्थेमध्ये आहे, दोन्ही बाजूने मॅच ऑन आहे. फार महत्वाची मॅच आहे, या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. चला थोडस स्पीडअप घेऊया. गोलंदाज निघाला गौरव. ओ यावेळी लॉफ्ट केला, मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक झडप मारेल, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाही जाणार नाहीये. डॉट खऱ्या अर्थाने थ्रो पाहायला मिळाला, फार कमालीचा थ्रो पाहायला मिळालाय आपल्याला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, रोहित रॉकेट थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि हा रॉकेट थ्रो एकच धावेवरती ब्रेक लावतोय. धावसंख्येकडे नजर वळवूया. 21 बॉल आणि 42 ची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती आल्यात, 15 रन्स ऑन द बोर्ड. हो यावेळी स्विंग आणि मिस, मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, टॉप ऑफ द एज, बॅटची टॉप एज. तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने केली आहे कॅरी आणि मिळाला आणखी एक ब्रेक थ्रू. पहा क्रुशियल मोमेंटला इनर ऍक्शन मध्ये पहा गौरव निघाल्यात. राऊंड विकेटने लेफ्ट आर्मर गोलंदाज आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस एज घेतला आणि इनर एज घेत असताना सरळ बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाने केली नाही चूक, फलंदाज बाद झालेत पंकज. 3 बॉल आणि 2 धावा त्यांनी बनवल्यात. वीस बॉल आणि 42 ची गरज. आता नवीन बॅटर येईल, नाव आहे वेदांत मोरे. वेदांत यांच्याकडे नाव नजरा वळवल्या गेल्यात. वेदांत मैदानाच्या आतमध्ये या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. वेदांत इनाडात नंबर 4 वरती आल्यात. वेदांत अतिशय आत्मविश्वास आहे, कॉन्फिडंट आहेत ते. मैदानाच्या आतमध्ये पहा, एखाद्या बाहुबली सारखे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हातामधली तलवार करेल का वार, इथे खेळामध्ये होईल का पलटवार, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. ललकारी फेकणार आहे, ललकारी करावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून गोलंदाज निघेल गौरव यांच्या अगेन्स्ट. 20 बॉल 42 चं समीकरण आहे. हो हो यावेळी पहा, गौरवही सांगतोय, अरे काळ आहे ना तो कसोटीचा आहे. हो काळही आहे तो कसोटीचा आहे आणि इतिहास संघर्षाचा आहे. हो इतिहासाने पावन असलेली ही भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि याच भूमीमध्ये इतिहास रचायचा आहे. 19 बॉल आणि 42 इक्वेशन आहे. 19 बॉल्स रिमेनिंग, 42 नीडेड. 15 धावा धावफलकावरती. ओ यावेळी स्विंग आणि मिस, टॉट बॉल आलाय. गौरव इम्प्रेस करतोय. या मॅच मधला की फॅक्टर, महत्वाचा दुवा गौरव याने मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय. 18 बॉल आणि 42 चं समीकरण आहे.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इनाक नंबर 3 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. नाव आहे रोहित. रोहित इनाड ऍक्शन मध्ये येतील. 18 बॉल आणि 42 इक्वेशन. समोर आहे फलंदाजी साठी अमित. अमितकडे अनुभव आहे. अमितही कमी नाहीये. अमित या मॅचला लयलीला पेलू शकतो. त्याच्याकडे ती धमक आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे तो क्लास आहे, त्याच्याकडे ते टेम्परामेंट आहे. सर्व काही आहे. फक्त या मॅच मध्ये निर्णय घेणं गरजेचं. तो निर्णय घेईल का? रोहित आणि अमित यांच्यामधलं हे वॉर, त्यांच्यामधलं हे युद्ध. गोलंदाज निघाला आपल्या ट्रॅकवरून ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल वरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. साधावा. वाह, असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये खबर छुपाई गई. अरे खबर छुपाई गई, अफवाह उड़ाई गई. बात कुछ और थी और बात कुछ और बताई गई. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आहे ना, लेदर क्रिकेट खेळलाय, अनुभव आहे. की ऑफ द मॅच असं म्हटलं आता ना की लाख ढगांनी गोंधळ केला. सूर्य झाकण्यासाठी एक क्षण पुरेसा, पुन्हा उजळण्यासाठी. उजळायचंय. मैदानाच्या आतमध्ये उजळून निघेल का? जाऊया. येणारे बॉल 17, बनवायचे आहेत 36. हो, यावेळी खोलवरचा बॉल 20 झोन मध्ये खेळलाय. 1 धाव मिळाली आहे. डायरेक्ट हिट मस्ट होता, तो आला नाहीये. आणि एका धावेने आता समीकरण बदललंय. 16-35 ची मॅच. हो, यावेळी ऑन साइडला खेळ आहे. शॉर्ट मिड विकेटला थोडेसे फॉरवर्ड येतील क्षेत्ररक्षक, कार्य करतील, मात्र थोडंसं बंबल झालेत. अमित मैदानाच्या आतमध्ये इनॅड ऍक्शन मध्ये आलेत. अमितकडे नजरा वळवल्या जातील. काय घडतं इथून पुढे? 15 बॉल आणि 34चं इक्वेशन आहे. 15 बॉल आणि 34 काय रणनीती असेल? 15 बॉल 34. अमित या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील. हो, यावेळी डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. रोहित मात्र प्रेशर थोडं फील करतायत या बॉर्डरच्या अगेन्स्ट. आता मात्र आत्मविश्वास जो आहे तो अमितचा वाढलाय. रोहित थोडासा बॅकफूट वरती आहे. एक षटकार त्याच्या अगेन्स्ट आलाय. 15-33 ची मॅच. हो हो हो, यावेळी पहा कमबॅक केले गेले. चेंज ऑफ पेस बीट केलाय. डॉट बॉल आलाय. 14 बॉल आणि 35 ची गरज. 14-35 इक्वेशन. अमित यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. 14 बॉल आणि माफ करा 33 ची गरज आहे. 33. 14 बॉल 33. हो हो हो, अमित यांनी मात्र सांगितलं, अरे पहिल्याच फटक्यात जर विजय मिळाला ना तर ब्रेकिंग न्यूज होऊ. 10 वेळा हरलोय आणि तदनंतर मात्र जिंकण्याची तयारी केली आहे. आणि ज्यावेळी मी जिंकेन ना त्यावेळी मात्र मी इतिहास रचेन. इतिहास रचण्यासाठी केलेला हा वार. चेंडू सीमा पार. मिळाल्या धावा 6. आला तो षटकार. बिग हिट. चर्चा रंगली आहे. येणारे बॉल 13, बनवायचे आहेत 27. आता मात्र चर्चा होते 13 बॉल 27 इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये अमित इनाड ऍक्शन मध्ये आल्यात. अमित डेंजरस बॉलर आहेत. मी मगाशी म्हटलं रोहित थोडासा बॅकफूट वरती आहे. आणखी एक टोलेचंग फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या मस्तक पर दस्तक. असं म्हटलं आता ना, मनाची मरगळ आणि पायाची मुरगळ झटकून टाकल्याशिवाय यशाचा मार्ग सापडत नाहीये. पहा इथे थोडासा लेझी क्रिकेट. क्षेत्ररक्षकाकडे नजर वळवली ना तर जर प्रयत्न केले असते तर कॅच कॅरी झाला असता. मात्र हाताला ब्रश करून मस्तक पे दस्तक. आणखी एक टोले जंग षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र मॅचची दाहकता वाढवली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायच्या आहेत त्या 21. 12-21चं इक्वेशन आलंय. धावफलकावरती धाव संख्या 36 लगावली गेली आहे. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. पहा हा खेळ फार काटेदार आहे. या खेळाकडे नजरा वळवल्या गेल्या ना तर प्रत्येक क्षणी बदलला जाणारा हा खेळ. जिथे असं म्हटलं आता ना, दिशा हरवली तरी वाट शोधता आली पाहिजे. अरे दिशा हरवली तरी वाट शोधता आली पाहिजे. मन जिंकले तर तुम्हीही जिंकाल. मन जिंकायची आहेत प्रत्येकाला. इथे मन जिंकायचं आहे. पहा हा खेळ. उधळलेले क्षण
आपण पाहतोय उधळलेले क्षण पुन्हा पटकावायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. पराभवाची ध्यास्ती न घेता विजयाची चाहूल लागेल का? मैदानाच्या आतमध्ये समोर आहे स्ट्राईक एंड वरती वेदांत आणि स्ट्राईक एंड वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा गौरव इन ऍक्शन मध्ये आला. लेफ्ट हँडर गोलंदाज. पहिलाच बॉल ओव्हर दी कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये स्वीप मध्ये कार्य केला गेला. एकच धाव. अमित मैदानाच्या आतमध्ये आला. इन ऍक्शन मध्ये अमित या खेळाडूकडे प्रभावित केलाय. अमित याने खऱ्या अर्थाने 3 षटकार ठोकलेत या मॅच मध्ये आणि त्याने आतापर्यंत 8 बॉल फेस केले. 23 धावांचा त्याचा नॉक हा पाहायला मिळालाय. 8-23चं इक्वेशन त्याने बनवलंय. मात्र मॅच 11 बॉल आणि 20 ची गरज आहे. गौरव देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल. जोरदार अपील केली गेली होती. असं म्हटलं आता ना की पहा मैदानाचा खेळ असो किंवा आयुष्याचं जीवन, असं म्हटलं आता की करवतीने खिळा ठोकता येणार नाही. अरे करवतीने खिळा ठोकता येणार नाही आणि हातोडीने स्क्रू ड्रायव्हरने टाईट होणार नाहीये. म्हणून वेळेचा क्षण फार महत्वाचा आहे आणि हा क्षण मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट होत आहे. पहा डॉट बॉल आलाय. हो यावेळी पहा हलक्या हाताने ग्लास केलाय. क्षेत्ररक्षक आहे. हो इथे कॅच कॅरी केला जातोय. अमित इथे अडचणीत आले आणि गौरव या नावाचं इथे वादळ घुमलंय. पहा असं म्हटलं जातं ना की चुकीच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट चुकीचं अस्त्र वापरलं गेलं तर त्याचा विपर्यास होतो आणि योग्य अस्त्र वापरलं तर त्याचा विजयात परिवर्तन होतं. पहा इथे थोडासा अकूट टप्प्याचा बॉल ग्लान्स करण्यासाठी प्रभावित केलं आणि तिथे शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्याने सुंदर कॅच कॅरी केला आणि ब्रेक दिलाय. मॅच आता टाईट सिच्युएशन मध्ये आहे. दुलाई अवस्थेमध्ये आहे. द्वंद्व अवस्थेमध्ये आहे. येणारे बॉल आता शिल्लक राहिलेत 9 आणि बनवायचे आहेत 9 बॉल आणि 20 ची गरज आहे. 9 बॉल्स रिमेनिंग. नीडेड 20 रन्स. 20 धावांची गरज आहे. ताटलाक करायचा. नवीन फलंदाज येईल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्मिथ हा नावाचा फलंदाज. इथून पुढे काय रणनीती होईल? पुढचा बॉल गौरवचा. हो 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 यावेळी पहा कमालीचा बॉल आहे. आपल्या बोटांमधली जादू केली आहे. असं म्हटलं जातं ना की नशिबाच्या रेषा तुमच्या हातावर दिलेल्या आहेत. नशिबाच्या रेषा तुमच्या हातावर दिलेल्या आहेत. मात्र परमेश्वराने त्या नशिबांच्या हाताच्या पुढे ही 4-5 बोटं दिली आहेत. म्हणजे त्यानेही सांगितलंय नशीब तेव्हाच बदलेल ज्यावेळी तुमच्या हातातल्या बोटांची जादू तुमची मेहनत किमया करेल. आता इथे काय किमया करेल? बोटांची जादू दाखवेल का गौरव? 8 बॉल 20 ची गरज आहे. हो यावेळी पहा बॅटचा स्लाइड एज. कमालीचा हा बॉल. गौरव मात्र मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेस करतोय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. गौरवने मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. त्याने सांगितलंय अरे छापा काटा करून कधी नशीब ठरवायचं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नवादी व्हावं लागतं आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या कर्माची छाप अशी पाडा की वाटेल सर्वांना की हा हरतोय आणि तिथून मात्र तुमच्या विजयाचा पाया रचा. इथे पाया रचलाय. गौरव याने मात्र विजयासाठी समीकरण छेडलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 बनवायचे आहेत 20. 7-20 ची मॅच. एक क्रुशियल मोमेंट. 7 बॉल 20. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा प्रहार या बॉल वरती आला ना तर मॅच अजूनही टाईट होऊ शकते. अजूनही दोघांसाठी ही खुली मॅच आहे. 7 बॉल 20. 37 धावा धावफलकावरती आल्यात. गौरवने मात्र या ओव्हर मध्ये कमालीचा नॉक खेळलाय. या मॅच मध्ये गौरव नावाचं वादळ घोंगावलंय आणि ते घोंगावत असताना त्याच्या समोर जे आलंय ना ते त्याने नसतो नाबूद करून टाकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गौरव निघाला आपल्या ट्रॅक वरून. खोलवरचा बॉल स्विंग आणि मिस. टॉट बॉल आलाय. मित्रांनो गौरवाची खेळी आवडली असेल ना तर एकदा गौरवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा खेळ केलाय गौरवने या मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर टाकत असताना 3 विकेट घेतल्या आणि 6 धावा दिल्यात. निर्णायक षटक
12 बॉल आणि 6 धावा, 3 विकेट. गौरव कमालीच्या फॉर्म मध्ये असताना आता समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि बनवायचे आहेत 20. 6-20चं इक्वेशन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल नाव आहे संदीप. लास्टचं षटक 6 बॉल 20ची मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता मात्र हलक्या हाताने काही होणार नाही. आता मोठे प्रहार करावे लागतील. 5 बॉल आणि 19ची गरज. स्ट्राईक एंड वरती मात्र येईल तो सुजल. इथे पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. बिहाइंड विकेट क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. पंच आमच्याकडे सांगतायत की 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. म्हणजे येणारे 4 बॉल आहेत आणि 18ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय वेदांत यांना मात्र नजरा वळवल्या. 3 मोठे प्रहार. मॅच फिनिश. हो यावेळी लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रोडक्शन दिले गेले आणि वेदांत यांचा खेळ संपलाय. आता मात्र फक्त औपचारिकता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मी म्हणेन 3 बॉल आणि 18. मॅच ऑन आहे. 3 मोठे प्रहार. मॅच फिनिश होऊ शकते. काय करावं लागेल टीम पांडे 11 या टीमला. आता मात्र अजित, ज्याच्या नावातच जीत आहे ना, तो अजित मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजितकडे नजरा वळवल्या जातील. अजित इन ॲट नंबर 5 वरती. चला अजित थोडस मॅरेथॉन घ्या. येणारे बॉल शिल्लक आहेत 3. बनवायचे आहेत 18. 18 रन्स मस्ट निडेड इन 3 डिलिव्हरीज. 3च्या 3 बॉल सीमा पार करावे लागतील. अजित आत्मविश्वास तुला भरायला पाहिजे. असं म्हटलं आता ना की दुसऱ्याला समजवण्यापेक्षा स्वतःला समजवा. हो इथे समजावं लागेल. 3 बॉल 18ची मॅच आहे. पहिला बॉल इथे फसलाय. अजित एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. फलंदाजी करण्यासाठी मात्र फलंदाजीची धुरा त्यांच्या नावावरती टाकली गेली आहे. मात्र आता मॅच पांडे 11 या टीम साठी थोडीशी अडचणीच्या काळामध्ये पाहायला मिळाले. पांडे या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. 2 बॉल आणि 18ची गरज. कलवरचा बॉल पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. डॉट होतोय. शिरूर टीम इथे लढली आहे. शिरूर टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. कमालीचा खेळ त्यांचा राहिलाय. 1 बॉल आणि 18. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना संदीप 5 बॉलच्या पाठीमागे 1च धाव दिली आहे. यस यावेळी पहा बॅटचा टॉप एज बिहाइंड विकेट विजय या टीमचा असेल. त्या हार्दिक स्वागत. पराभूत झालेल्या संघाला मात्र येणाऱ्या वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. हार्ड लक मी म्हणेन टीम पांडे 11 या संघासाठी मात्र हार्ड लक राहिलंय. मात्र गुड लक राहिलंय.